कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराज यांच्या समधर्म समभाव या सामाजिक विचारांवर आधारलेली आहे। ती सामाजिक वीण इतकी घट्ट आहे की ती उसवू शकत नाही। मात्र मागील काही वर्षांपासून समाज विघातक शक्ती कोल्हापूरच्या पुरोगामित्वाची माती कलुषित करण्यासाठी विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत। या समाज विघातक कृत्याचे बी रोवण्यापूर्वीच ते नष्ट करूया। चला कोल्हापूरची सामाजिक वीण घट्ट ठेवूया, असा ठाम विश्वास आणि निर्धार मंगळवारी तरुण भारत संवादतर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला। अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, निवृत्त पोलीस उपाधीक्षक बी आर पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्राध्यापक जॉर्ज क्रूज, बैतुल्लाल कमिटी प्रमुख जाफर बाबा सय्यद, सामाजिक कार्यकर्ता भारती पवार, ॲडव्होकेट प्रणिल कालेकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई आणि स्वप्नील कालेकर यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदवला। नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारतचं निवासी संपादक। आज आपल्याला या कोल्हापुरातील ही जे काही सामाजिक सलोख्याचे जो काही विषय आहे, खूप वर्षापासूनचा आहे आणि खूप वर्ष झाली अगदी प्रत्येक संघटना याच्यासाठी झटत नाही किंवा प्रयत्न झाले नाहीत असे नाहीत, पण कधीतरी असा काहीतरी एखादा प्रसंग उसळतो त्या ज्या पिढीला म्हणजे त्या नव्या पिढीला कोल्हापूरचा जुना इतिहास माहीत नाही, जुनं काय इथला कोल्हापूरचा सलोखा कसा माहीत नाही, इथल्या धार्मिक सांस्कृतिक सामाजिक परंपरा काय आहेत हे माहीत नाही, अशा मुलांच्याकडून हे घडतंय। गेल्या एक 4-5 वर्षात तर खूप वेळा घडलं। नंतर पुन्हा ते जसं कळेल त्याची गंभीरता किंवा आपण काय केलो जसं त्या तरुणांना कळेल तशी ती मुलं त्याच्यापासून लांबी गेलेली आहेत। म्हणजे असं काही नाही की सगळं कोल्हापूर अगदी बिघडत चाललेलं आहे आणि बदलत चाललेलं आहे, असंही नाही आहे। तर विषय परवाचा निमित्त झालं जे सिद्धार्थनगर आणि राजेबागसवर, तर तुम्ही प्रत्येकजण बोलायला हरकत नाही या घटनेचं वाईट चांगलं, पण माझ्या अशा महिने यादवसाहेब असं आहे की त्या चर्चेचा शेवट पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे। दोस्तो, आता कोल्हापूर शहराच्या सामाजिक सलोख्याच्या परंपरा आहेत, त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो। 1992 साली भारतामध्ये एक असा प्रसंग घडला की मशीद पडली आणि देशभर जाती दंगलीचं उधाण उफाळलं। त्याचा अंदाज आम्ही पूर्वीच घेतला। त्याच्या पूर्वच आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळं, सामाजिक समतेचाच विचार करणारे लोक असल्यामुळं कोल्हापूर हे एकमेव असं त्यावेळेला असं होतं की 8 दिवस आधी धर्मनिरपेक्ष समता आंदोलनाच्या वतीनं बिंदू चौकात आम्ही धरणा कार्यक्रम केला। धरणा कार्यक्रम म्हणजे नुसता आम्ही बसलो नव्हतो, तर कोल्हापूर शहरातल्या निर्णय भागातल्या लोकांना जाऊन हा एक धोका आहे आगामी काळात, कारण तो अंदाज आलता की मोठं काहीतरी 6 डिसेंबरला घडणार आहे, प्री प्लॅन आहे याच्या मग। याच्या विरोधात आपण दिल्लीमध्ये जाऊन काय करू शकत नाही, तर कोल्हापुरात आपण करूया। शाहूंचे वारस आहोत, शिवाजी महाराजांचे वारस आहोत, म्हणून आम्ही ते त्यावेळेला एक 8-10 दिवस धरणा कार्यक्रम केले। त्यामुळे त्या ठिकाणी एक माहोल तयार झाला होता। दिल्लीमध्ये त्या तिकडं राम जन्मभूमीच्या तिथं जो हे प्रकार घडला, मशीद पाडली, त्याच्यानंतर देशभर कर्फ्यू घोषित झाला, देश दंगली घडवून आल्या। कोल्हापूर ही एकमेव मला अभिमान आहे की दंगल घडली नाही। घडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न कोल्हापुरात होता, त्याची प्लॅन होता अनेकांचा, परंतु आपण मोडून काढू शकलो। आणि कोल्हापूर एकमेव महाराष्ट्र देशात, आणि एवढंच नाही, मीच पुढाकारानं त्या कमिटी सेक्रेटरी असल्यामुळं 6 डिसेंबरला जो प्रसंग घडला आणि 7 डिसेंबरला आमच्या लक्षात आलं की कोल्हापुरात आपण शांतता मोहीम केली पाहिजे, आणि आम्ही शांतता मोहिमेची घोषणा केली। कोल्हापुरात कर्फ्यू होता, आम्हाला बाहेर सोडलं जात नव्हतं, तेव्हा माझ्याकडे साधी लुना होती, तर आम्ही शांतता मोहीम करायची ठरली। पोलीस नेहमीसारखे कव्हर करत होते आम्हाला, म्हणून गांधी मैदान घोषित केलं। कुठली परवानगी गेलो नव्हतो आम्ही। गांधी मैदानात शांततेची शपथ घ्यायची आणि 7-8-9ला घोषित झालं, आणि गांधी मैदानात देशभर कर्फ्यू होता, पण कोल्हापुरात 10,000 लोकांनी शांततेची शपथ घेतली गेली आणि शांततेची मोहीम कोल्हापुरात घडवून आणली। त्याच्यानंतर त्याच मोहिमेचा भाग म्हणून महाराष्ट्रात ND पाटलांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष समता आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलं। महाराष्ट्रातल्या 5 परिषदा महाराष्ट्रात घेतल्या, त्याची सुरुवात आम्ही कोल्हापुरातून केली। म्हणजे ही सगळे आम्ही करणारे लोक जरी असलो, मी एकटा सांगत असलो, तर त्यावेळी जी आमची टीम होती, ND पाटील असतील, गोविंद पानसरे असतील, ही सगळी टीम ही सातत्यानं आम्ही एकमेकाशी संपर्कात होऊन विचार करत होतो की कोल्हापुरात हे काय होता कामा नये। आणि मला अभिमान आहे, अनेक वस्त्यांच्या मध्ये प्री प्लॅन असताना सुद्धा जाती दंगल कोल्हापुरात घडून दिली नाही। दगडफेक वगैरे तुरळक गोष्टी झाल्या, पण शांततेची मोहीम घडवून आणण्यात आणि महाराष्ट्राला त्याची दखल घ्यावी लागली। आणि तिथून पुढच्या काळात जे आम्ही भारतीय आंदोलन जे महाराष्ट्रात उभं राहिलं, म्हणजे आम्ही भारतीय आंदोलनाची स्थापना कोल्हापुरात जनचळवळीच्या ताकदीवर झाली।
आणि ज्या आम्ही भारतीय आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये नंतर घर घर संविधान याच्यामध्ये आम्ही भारतीय जी संकल्पना पुढे आली, म्हणजे घटनेत जरी असलं तर प्रत्येक मैदानात लढाईतून आम्ही भारतीय संकल्पना, आणि त्याच्यामध्ये तरुण पोरं मोठ्या प्रमाणात होती. याच्यामध्ये त्यावेळेला नंतर नागनाथ अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय लोक आंदोलन, त्यावेळेला श्रीपतराव बोंद्रे अध्यक्ष, नागनाथ अण्णा यांच्या पुढाकारानं अनेक मोहिमा आम्ही तिथून पुढच्या काळात केल्या. शपथविधी कार्यक्रम केले. घटनेची शपथ घेणं ही प्रक्रिया कोल्हापुरात त्यावेळेला घडून आणली आणि निर्णायक ठिकाणच्या घटनेची शपथ घेणारे कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांच्यामध्ये मोहीम केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्लॅन असताना नजीक तिथून पुढच्या काळामध्ये मिरजेची दंगल झाली, तशी दंगल कोल्हापुरात घडाव्याचा प्रयत्न असताना सुद्धा आम्ही भारतीय लोक आंदोलनात घेतल्या पुढाकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातली शांतता मी टिकवण्याचा प्रयत्न केला. आणि उणीवा असतील, त्रुटी असतील, पण एक मोहीम आम्ही घडवून आणली. आणि त्याच्या वेळेस आमचे जे सगळे सहकारी होते, गोविंद पनसर असतील, एन डी पाटील, हे सगळे आम्ही सामुदायिक कॉन्टॅक्टमध्ये असे. आता आज मोबाईल आहे, एवढा काय मोबाईल आमच्याकडे त्यावेळेला नव्हता. आमच्याकडे जो काय फोन होता त्यातनं आमचा सारखा संपर्क एकमेकाचा असायचा. आणि याच्यामध्ये खंत एवढीच वाटते, त्यावेळेचं जे प्रशासन होतं त्या प्रशासनानं ह्याच्या पटीत जर आम्हाला साथ दिली असती तर ह्याच्या पटीत आम्ही कार्यक्रम करू. राज्यकर्त्यांना मान्य करावं लागलं की राज्यात धर्मनिरपेक्ष आंदोलन उभा राहिलं पाहिजे. आणि 5 धर्मनिरपेक्ष परिषदा कोल्हापुरात घोषित झाल्या. महाराष्ट्रात पहिली परिषद एन डी पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिंदू चौकामध्ये घेतली, खुली परिषद, धर्मनिरपेक्ष परिषद. नंतर त्या 5 परिषदा झाल्या. हे महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या कोल्हापुरातून झालं. आणि याची गरज आज सुद्धा आहे असं आमच्या सरकारला वाटतंय. कारण महाराष्ट्रामध्ये जे आज वातावरण आहे, माणसामध्ये दुही तयार करण्याचं जे वातावरण आहे ते संपुष्टात आणायचं असेल तर माझ्यासारखे घर घर संविधान, घर घर शाहू ही मोहीम राबवली पाहिजे. मी व्यक्तिशः घर घर संविधान ही मोहीम घडवून आणण्यासाठी प्राथमिक शाळा शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाचे मी संपर्कात आहोत. केंद्र सरकार मोहीम घोषणा केलेली आहे 75 नंतर घर घर संविधान की कागदावर आहे, पण अजून लोकांना ते घर घर संविधान माहीत नाही. घर घर संविधान आणि घर घर शाहू हा जर आपण उपक्रम राबवण्यात यशस्वी झालो तर हे सगळं जे असंतोषाचं वातावरण आहे, ज्याच्यामध्ये तरुण पोरासमोर दृष्टिकोन नाही, स्वतःचा इतिहास माहीत नाही, इतिहासाची भावना माहीत नाही. म्हणजे 1857ला झालेलं कोल्हापुरातलं लोकयुद्ध, लोक त्याला बंड म्हणतात पण मी लोकयुद्ध म्हणतो, त्यावेळेचे जे नेते होते त्यांच्या पाठीशी अख्खं कोल्हापूर शहर होतं. म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांची राजवट असताना सुद्धा या कोल्हापूरला परंपरा अशी आहे की लोकांच्या पाठिंब्यानं आंदोलनं चळवळी होतात. नुसता राजकीय पक्ष एका कोण पुढाकार घेत नाही, तर राज्यकर्त्यांच्या त्यावेळेच्या घेतलेल्या भूमिकेच्या मग आम जनता कोल्हापूरची उभा राहते. म्हणजे 92चा अनुभव असेल आणि 1857चा कोल्हापुराचा अनुभव असेल. लोक चांगल्या गोष्टी साथ देतात असा अनुभव आहे. गेल्या 2-3 वर्षात कोल्हापुरात अनेक घटना घडल्या, बाहेरच्या लोकांनी दगडफेक केली अनेक ठिकाणी, पण कोल्हापुरात जनतेने एकांचा साथ दिला नाही. मला अभिमान, मी ज्या पेठांच्या मध्ये जातो, शिवाजी पेठ, मंगळवार, जुनावदे, खरं कोल्हापूर जे आहे तिथला एकही मुलगा त्या सगळ्यांच्या मध्ये नव्हता. तर आम्ही ते सांगत होतो हे चुकीचं आहे. आणि सांगण्याचं ऐकून तरी घेणारी तरुण पोरं आहेत. आज सुद्धा कोल्हापुरातली जरी वातावरण परवाचा प्रसंगानं दिसत असलं तर तशी परिस्थिती अजून नाही. तरुण पोरांना आपण समजून सांगण्यात झालो. आणि योगाने तरुण भारतनाथ चांगला उपक्रम राबवलेला आहे. लोकशाहीचा 4था खांब तुम्हाला म्हटलं तर तुम्ही जर असा पुढाकार घेतला तर ह्या कोल्हापुरातल्या तरुणांची जी काही प्रमाणात बदल झाला तो पूर्वपदावर सामाजिक समतेच्या आंदोलनात पुढाकाराला होईल याचा माझा विश्वास आहे. साहेबांनी आता उल्लेख केला, मला वाटते परवा प्रशासनाची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सर मी होतो. मोहल्ला कमिटी आणि दक्षता समिती यामध्ये काम करणारे लोक त्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये किंवा अन्य अशा काही गोष्टी घडतील त्यावेळेला ही लोक त्या ठिकाणी कधीही असत नाही. त्यामुळं पहिल्यांदा माझी आपल्याला विनंती आहे की ती मोहल्ला कमिटीची पुनर्रचना करावी, दक्षता समितीची पुनर्रचना करावी. त्यामध्ये अग्रेसिव्ह आणि अग्रेसर राहून जी काम करणारे लोक आहेत त्या लोकांना त्यामध्ये आपण प्राधान्यक्रमानं तुम्ही त्यामध्ये स्थान द्यावं. आणि ह्या कोल्हापूरचे इतिहास बघितला तर आता चंद्रकांत दादांनी सांगितले की हे कोल्हापूर पुरोगामीच्या जरी वाटेनं जात असलं तरी सुद्धा सर सध्याच्या काही दिवसामध्ये या कोल्हापूरमध्ये जे काय आता हल्ली घडत आहे, या दसरा चौकामध्ये शालेय एक सहल आली होती, त्या सहलीमध्ये असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या बसवर केलेली दगडफेक असू दे किंवा अन्य अशा काही घटना असतील, मला वादग्रस्त गोष्टीमध्ये शिरायचं नाही, परंतु ह्या गोष्टी घडतात का? ज्या भागामध्ये ही कालची घटना घडली त्या भागामध्ये चिमासाहेब महाराजांचं स्मारक आहे.
छत्रपती शाहूराजांचं स्मारक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज मंदिर तिथं आहे आणि भीम आणि मीम असा नारा देणारे दोन समाज एकत्र आहेत. दोन समाजामध्ये ऐक्य झालं असताना म्हणजे कित्येक वर्षानुवर्ष त्या दोन समाजामध्ये ऐक्य आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंदुत्वाचा विषय नसताना कुणीतरी भडकवते. भडकवण्याच्या पाठीमागची जी कोण ताकद आहे त्याचा पोलीस प्रशासनानं शोध घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी जे लावलेलं बॅनर होतं ते बॅनर एकदा गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं बॅनर लावण्याचा जो खोडसाळपणा केला, पुन्हा तिथं फटाके फोडण्याचा खोडसाळपणा केला, तिथं पुन्हा डॉल्बी लावण्याचा खोडसाळपणा केला, याची जराशी चौकशी केली पाहिजे. याच्या पाठीमागे कोण आहे हे बघितलं पाहिजे. आणि जाणीवपूर्वक सर, मला पुन्हाबद्दलच इथं तक्रार करायची, आम्ही खूप लवचिकता घेऊन काम करणारी माणसं आहोत. या ठिकाणी जाफर बाबा आहेत, हिची बैतुल संघटना, या संघटनेनं खूप चांगलं काम केले, जे हिंदूंना जमणार नाही. लाजा वाटल्या आम्हाला त्यावेळेला की मृतदेहाना का जिवंत लोकांना कोण हात लावायला त्यावेळेला तयार नव्हते. अशा वेळी कोरोनाच्या काळामध्ये बैतुल सारखी संघटना, जाफर बाबांचे सगळे कार्यकर्ते होते, त्यांनी हिंदू बघितलं नाही, मुस्लिम बघितलं नाही, कुठली जात बघितली नाही, ख्रिश्चन बघितलं नाही, त्यावेळेला ते धावून आले. आणि ह्या कोल्हापूरची परंपरा अजून सुद्धा अशी आहे की हिंदूंच्या तालमीमध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या तालमी पीर पंजे बसतात, घराघरामध्ये पीर पंजांचे फोटो आहेत, फकीर वाढले जातात, त्या ठिकाणी सैली बांधली जाते, पिरांना मलिदा दिला जातो. अशा मोकळ्या ढाकळ्या वातावरणामध्ये हे असताना, आणि आमची जुनी परंपरा सर आपल्या कोल्हापूरची अशी आहे की गणेशोत्सवामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाच्या तालमीला, एकमेकाच्या संघटनेला, एकमेकाच्या गल्लीत जाऊन सायकलवरनं पान सुपारी देण्याची परंपरा होती, ज्यामध्ये सामाजिक ऐक्याची आणि सामाजिक समतेची एक भावना निर्माण व्हायची, किंवा त्यामध्ये लोकांच्या मध्ये काय द्वेष भावना असेल. पूर्वीच्या काळामध्ये पेटापेटांच्या मारामाऱ्या व्हायच्या, नावं घेत नाहीत, ए दादा विरुद्ध ते दादा. त्यावेळेला ती सायकलवरून त्या दादांची जाऊन त्या दादांना पान सुपारी दिलेली अशी कित्येक उदाहरणं आहेत. ते कुठं गेलं सगळं? मग आता हे असं का व्हायला लागले? त्यामुळे ह्याच्या मागं असणारा मेंदू नेमका कोण आहे, हे असं का घडतं, त्याच्यावरती जरा साकल्यानं प्रशासनानं ताठरपणानं आणि कडक भूमिका घेऊन हे केलं पाहिजे. कोण किती दिवस आत गेला आणि कोण किती दिवस सडक पडलाय याशी आता खरोखर कुठल्याही राजकीय नेत्यानं हस्तक्षेप करता कामा नये. यामध्ये ज्याला शासन करायला पाहिजे त्याला शासन हे व्हायलाच पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनानं लवचिक भूमिका घेता कामा नये. कुणाचाही त्यामध्ये मुलायजा न ठेवता, कुणाच्याही कुठल्याही सत्तेचा आणि कुठल्याही सत्तेवर असणाऱ्या नेत्याचा फोन जरी आला तरी तिथं कुणाचाही मुलायजा न ठेवता जे चुकले ते चूक म्हणायला पाहिजे. जी कलमं आता साहेबांनी सांगितली ते कलमं लावलीच पाहिजे. तर आणि तरच या कोल्हापूरमध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे. नाहीतर हे कोल्हापूरचं वातावरण दिवसेंदिवस आउटसाईडला कोल्हापूरच्या हे बिघडत चाललेलं आहे. आणि आम्हाला प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा आक्षेप ठेवायचा नाही, परंतु प्रशासन कुठं कुठं पुरणार. काही गोष्टी झाल्या की पोलीस, ट्रॅफिक जाम झाला की पोलीस, रंकाळा चौपाटीपासून त्या कोल्हापूरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलीस. मग सामाजिक कार्यकर्त्याने कधी रस्त्यामध्ये उभारून ट्रॅफिकला शिस्त लावायची? मी गाडीतनं उतरून मला कधी कळणार आहे की मी बाबा गाडीतनं उतरून जरा ट्रॅफिक जरा सुरळीत करावं? ही जी भावना आहे ती भावना लोप पावत चालली आहे. त्यामुळे सगळं जे काय करावं ते प्रशासनानं करावं. त्यामुळे यात पडद्यामागं राहून जे असे काही सूत्रधार असतील त्यांना यामध्ये शासन व्हायला पाहिजे. मग ती कुठल्या समाजाची असो, कुठल्याही जाती धर्माची असो, आम्हाला त्यामध्ये काय म्हणजे आम्ही जरी हिंदुत्वादी विचाराचे जर असलो तरी हिंदुत्वात आमचा डोळस हिंदुत्वाद आहे, विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाद आहे. मी स्वतः रंकाळ्यामध्ये पाणी प्रदूषण होते म्हणून तिथं रंकाळ्यामध्ये गणपती विसर्जन करायला मनाई करणारा पहिला हिंदुत्वादी कार्यकर्ता मी आहे. त्यात आत्ता त्याचं मोठ्या ह्याच्यामध्ये रूपांतर झालं, ते आता आम्ही तिथनं अंग काढून घेतलं, चालू आहे ते. याचा अर्थ हिंदुत्वाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ तो जातीवादी आहे, किंवा एखाद्या मुसलमानाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो जातीवादी आहे. याचं एक चांगलं उदाहरण इथं जाफर बाबा आहे ना इथं. म्हणून आम्हाला काय म्हणायचं की साहेब, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दंगलीमध्ये जे हात आहेत त्या हातांच्या पाठीमागची ताकद जी कोण आहे ती शोधून काढण्याचं परम कर्तव्य पोलीस प्रशासन करायला पाहिजे. आणि आगामी गणेशोत्सवाच्या काळामध्ये किंवा नवरात्रोत्सव, आता जी हिंदूंचे जे सण आले, या सणाच्या तोंडावरती अशा पद्धतीची घटना होता का म्हणजे आता आपल्या इथं सर्किट बेंच आले, एवढी शांतता तिथं प्रस्थापित झाली असताना हे का घडतंय याचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला तरुण भारत सारख्या एका अग्रगण्य दैनिकाने या कोल्हापूरमध्ये आम्हा सगळ्यांना इथं बोलवलं आणि आमची जी मतं होती ती व्यक्त करायला आम्हाला इथं संधी दिली. त्याबद्दल दैनिक तरुण भारत आणि सर्वच
पदाधिकाऱ्यांचं, त्यांच्या सर्व कर्मचारी आणि आमच्या पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आगामी काळामध्ये गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा होईल, निश्चितपणे होईल. फक्त प्रशासनानं जागरूकतेनं त्यामध्ये जरा डोळसपणे या गोष्टी बघितल्या पाहिजेत. पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टीवरती नको बोलायला, एवढीच मी प्रशासनाकडे विनंती करतो. पुन्हा एकदा दलित तरुण भारतचं धन्यवाद. सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणून ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलाच्या सेवेत मी 34 वर्ष सेवा केली आणि आज सेवानिवृत्त होऊन एक सामान्य नागरिकाचं लाईफ मी जगत आहे. एक कॉमन माणूस म्हणून जेव्हा या व्यवस्थेकडे पाहतो तेव्हा मी ज्या व्यवस्थेत होतो तेव्हाचं माझं चित्र आणि आज समाज भूमिकामध्ये असलेलं माझं चित्र यामधला फरक आणि त्याचं विश्लेषणसुद्धा करावं असं मला वेळोवेळी वाटत आहे. साधारण कायद्याचं तत्त्व असं आहे की जो गुन्हा करतो त्यांनी शिक्षा भोगायला पाहिजे. जर उलटा प्रवास केला, जो शिक्षा भोगतो त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला असायला पाहिजे. आता एखादी घटना जेव्हा घडते सोसायटीमध्ये तेव्हा शिक्षा भोगणाऱ्यांचं जर प्रमाण आपण बघितलं तर आम समाज शिक्षा भोगतो ज्यांनी कायच केलेलं नसतं. हे असे करणारे लोक आहेत किती? समाजामध्ये 3-3.5% लोक आहेत की जे अँटी सोशल आहेत, ज्यांच्या मनामध्ये या समाजामध्ये विद्रुपता तयार व्हावी, सलोखा बिघडावा, अँटी सोशल काहीतरी व्हावं, अँटी नॅशनल काहीतरी व्हावं अशा पद्धतीची भावना असलेले त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. आम्ही सेवेमध्ये काम करत असताना या नगण्य लोकांना हेरलं आणि या नगण्य लोकांचेच बरोबर पाय बांधले. त्यांचे पाय बांधल्यानंतर ऑटोमॅटिक इंजिन बंद झालं की मागचे डबे काही वळवळ करू शकत नाहीत हे मला माहीत आहे आणि तसा माझा अनुभवही आहे. कराड शहराची भूमिका, मी कराड शहराचा उल्लेख मुद्दाम करणार आहे कारण त्या शहरामध्ये 2 वेळेला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून मला सेवा करायची संधी मिळाली. 7 वर्ष किंबहुना माझी दुसरी पोस्टिंग ही कराड नागरिकांच्या मागणीवरूनच तिथे झाली हेही मला नंतर कळलं. एक संवेदनशील शहर म्हणून त्या शहराची ख्याती होती. ती चांगली की वाईट हा भाग सोडून द्या, पण होती फॅक्टच होती. आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा अभ्यास केला की ही असंवेदनशीलता तयार कोण करतं शहरामध्ये. आमच्या लक्षात आलं 1, 2, 3, 4, 5 अशा काही एजन्सीज आहेत, अशा काही व्यवस्था आहेत, अशा काही व्यक्ती आहेत की हे सगळं स्वास्थ्य बिघडवण्यासाठी अविरत धडपडत आहे. पोलीस यंत्रणेचा एक कार्यक्षम घटक म्हणून मी पहिल्यांदा या यंत्रणा अकार्यक्षम कशा करता येतील याच्यासाठीचा अभ्यास केला. जनतेला सोबत घेऊन, ज्यांना समाजामध्ये शांतता आवश्यक आहे, ज्यांना समाज चांगला चालायला पाहिजे असं वाटतं, केवळ त्यांच्याबरोबर आपण राहून त्यांच्याबरोबर जेव्हा आपण करणार, समाजाभिमुख पोलिसिंग करणार, त्यावेळेला मात्र निश्चितच या व्यवस्था बाळगवण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकांच्यावरती एक सामाजिक प्रेशर तयार होतं आणि मग ते काढता पाय घेतात. किंबहुना कायदा एवढा सक्षम आहे की यांना वळवाट दाखवतो आणि वाटही दाखवतो आणि तुम्ही या ठिकाणी निघून जावं म्हणून सांगू शकतो. आता जी परवाची जी घटना घडली ही या कोल्हापूरसारख्या अतिशय सामाजिक शहरामध्ये, म्हणजे बाहेर जेव्हा सेवेत राज्यात इतरत्र सेवा करत असताना साहेब तुम्ही कुठले म्हणून जेव्हा आम्हाला लोक विचारायचे तेव्हा आम्ही सांगायचो की आम्ही कोल्हापूरचे म्हणून. कोल्हापूरचे म्हणल्यानंतर मग त्यांच्याशी गप्पा होत असताना प्रवासात भेटलेला मनुष्यसुद्धा मग तुमच्या गावात असं असणार, तुमच्या गावात असं असणार, तुमच्या गावात असं असणार म्हणून अगदी ऊर भरून येईल अशा पद्धतीचं वर्णन शहराचं आम्हाला ऐकायला मिळायचं, जिल्ह्याचं आम्हाला ऐकायला मिळायचं. कारण छत्रपती घराण्याचा इतिहास या शहराला, या गावाला, या जिल्ह्याला तेवढं देऊनच गेलेलं आहे की जे कित्येक पिढ्या आलेलं आहे आणि हे पुढे आणखीन काही पिढ्या चालू राहणार आहे. मग यात बाधा आणण्याचं काम हे 3% लोक करतायत, 3.5% लोक करतायत. यांना हेरायला पाहिजे. आता ह्यांना हेरण्याचं काम त्यांनी पांघरून घातलेलं आहे. दिसताना आपल्याला अतिशय स्वच्छ, चांगले, अगदी स्पॉट नसलेले असे दिसतात, पण अंतर्गत काय त्यांचं चाललेलं आहे कोणाला कळत नाही. की माझ्या घराच्या शेजारी पती पत्नीचं भांडण सुरू आहे हे मला कळत नाही का? मला कळतं. माझ्याकडे धैर्य नाही की साहेब तो एक नवरा दारू पिऊन येतो आणि बायकोला मारत असतो. इथे एक मुलगा दारू पिऊन येतो, बापाला अशा पद्धतीने छळत असतो.
हे कोणीही सांगत नाही, हे कोणीही बोलत नाही, हे बाहेर येत नाही. परिणामतः मग तिला पेटवून घ्यावं लागतं, बापाचा मर्डर होतो, पोराला कुठेतरी शिक्षा भोगावी लागते, अशी परिस्थिती तयार होते. समाजात आपण सगळ्यांनी स्वतःचं तोंड उघडायला पाहिजे. ज्या बऱ्या वाईट गोष्टी आहेत, पोलिसांच्याकडे अशी यंत्रणा नाही की चुली पाठीमागे काय घडलंय, घराघरा पाठीमागे काय घडताय. साधारण ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत त्याच्याबद्दलची उपाययोजना पोलीस यंत्रणा ही करतच असते. पोलिसांना जो इनपुट पाहिजे असतो या सगळ्या घटनांचा, चुकीच्या घटनांचा, हा जर मिळाला तर यंत्रणा आणि कायदा अतिशय सक्षम आहे आणि ते करू शकतोच. या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हे दाखल झालेले आहेत. 400 लोकांच्या वरती गुन्हे दाखल झाले. 400 कुटुंबांच्या वरती हे कायद्याचं शस्त्र वरती आलेलं आहे. क्वेश्चन मार्क मुलांच्या भविष्यासंदर्भात तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचे नोकरीचे प्रश्न आहेत, पासपोर्टचे प्रश्न आहेत. आता हल्लीकडे जसं सिव्हिलमध्ये आपली बाकी असेल तर कर्ज मिळत नाही, तशी परिस्थिती आहे. खाजगी सेवांमध्ये नोकरी घेताना सुद्धा पोलिसांचं व्हेरिफिकेशन लागायला लागलेलं आहे. रेकॉर्डर असलेल्या मुलाला भविष्यकाळामध्ये जॉब मिळत नाही, काही दिवसानंतर कर्जही मिळणार नाही, काही दिवसानंतर समाजातले इतर घटकही त्याला सोबत घेणार नाहीत आणि मग त्याचे परिणाम भविष्यकाळामध्ये त्याला 100% भोगायला लागणार आहेत. माझी मुलांना अशी विनंती आहे आणि पालकांनाही विनंती आहे, 2 मिनिटासाठी फक्त बापानं मुलाच्या पुढ्यात यावं आणि मुलाला विचारावं की बा तुला कोणासारखं व्हावंसं वाटतं, किंवा मुलाने बापाला विचारावं बाबा मी कोणासारखा होऊ. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तू माझ्यासारखं हो म्हणून सांगणारा बाप असेल त्यावेळेला मुलगा बिघडणार नाही, किंवा जेव्हा मुलगा म्हणेल बाबा मी तुमच्यासारखा होणार आहे तेव्हा मुलगा बिघडणार नाही. या सगळ्यामध्ये सामाजिक बॉन्ड्समध्ये कुटुंबातल्या जे डिस्कस झालेले आहेत, जो पेळ नाहीसा झालेला आहे तो पेळ कुठेतरी घट्ट व्हायला पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम ज्याला म्हणतो आपण, चांगल्या गोष्टीची सुरुवात घरातून सुरुवात व्हायला पाहिजे. माझा मुलगा दारू पितो आहे आणि दंगल व्हायला लागलेला आहे, तिकडं जाणार आहे, हे कोणत्या बापाला माहिती नाही. उद्या काहीतरी चाललेलं आहे हे कोणाला माहिती नाही. जर बापाला माहिती नाही तर ते पोलिसाला कसं कळावं, शक्य नाही. हे घरीच आईवडिलाला सगळं कळायला पाहिजे, भावाभावांना कळायला पाहिजे, मित्रांना कळायला पाहिजे. चांगल्या मुलांच्या संगतीत माझा मुलगा आहे की चांगल्या मुलांच्या संगतीत नाही हे बापाला कळणार नाही का, हे आईला कळणार नाही का. पण परिस्थिती अशी आहे की आई वडिलाच्या सुद्धा हल्ली एकचा एक आहे, लाडका आहे, आपला तो बाब्या आहे, दुसऱ्याचं काय असायचं ते होऊ दे. आपण विनोदाने म्हणतो का खरं आहे माहीत नाही, छत्रपती पुन्हा जन्माला यावेत पण ते पलीकडच्या गल्लीत यावेत, माझ्या घरी नकोत असं म्हणायची जी वेळ आलेली आहे. आदर्शाच्या कल्पना आणि चांगल्या गोष्टी करणाऱ्यांची संख्या कमी नाही, आदर्श वागणाऱ्यांची संख्या मात्र निश्चितच कमी झालेली आहे. ती तयार व्हायला पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये आम्ही ज्यांना डोळ्यापुढे ठेवलं होतं किंवा ज्यांच्या विचारधारेबद्दल आता एन.डी. साहेबांचा आपण नामोल्लेख केला, गोदर साहेबांचा नामोल्लेख केला, आपण राणे साहेबांचा नामोल्लेख केला, या माणसांच्या मध्ये चांगलं चांगलं काय काय आहे ना हे आम्ही विद्यार्थी असताना पाहत होतो आणि मग त्यातलं आपल्यात चांगलं कसं येईल याच्याबद्दलचा विचार करत होतो. जरी आईवडिलांच्या बरोबर अशिक्षित असले तरी याबाबतचं डिस्कशन होत होतं. ते सांगत होते बाबा असं कर, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आज आई वडील यांच्यातला संपर्क कमी झाला मुलाचा, म्हणून ते कोणाच्या तरी संगतीत संपर्क वाढवायला लागले, म्हणून ते कोणाचा तरी फॉलो करत आहे. बापाला फॉलो करण्यासाठी बाप पुढे जाईना, म्हणून माझ्यासारखं यावं म्हणून ते आणखीन कोणाला तरी आदर्श समजून पुढे निघायला लागलेलं आहे. आपण जे सांगितलं साहेब ते अगदी बरोबर आहे. या मागची जी शक्ती आहे ना ती अशीच पुढे नेणारी शक्ती आहे. ते अदृश्य आहे असं नाही, प्रत्येकाच्या मनात ते माहिती आहे, पण त्याच्याबद्दल भाष्य करायला कोणी तयार नाही. समाज माध्यमांमध्ये सुद्धा नाव न सांगण्याच्या अटीवर अशा पद्धतीचे नाव बदलून अशा पद्धतीची व्यक्तिरेखा, आमचे मित्र आहेत तरुण भारतमध्ये सुधाकर, त्याने एखादं चित्र लिहिलं, एखादा लेख लिहिला, हे कोणाबद्दल लिहिलंय ना हे त्याचं नाव नसलं तरी समाज ओळखायचा, कळायचं ते सगळ्यांना. एवढी क्षमता त्या लिखाणामध्ये होती. आज जो तरुण भारतनी आजचा हा जो प्रकल्प केलेला आहे ज्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आम्हा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपलं मत मांडण्यासाठी संधी दिलेली आहे. मला तरुणांना एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटतं, तुम्ही घरी आता वडिलांना विचारा बाबा मी कोणासारखा हो, ते जे सांगतात ना तोच मार्ग फॉलो करा. त्यांनी पावसाळे काढलेले आहेत, त्यांनी खस्त्या खाल्लेल्या आहेत, त्यांनी श्रम केलेले आहेत, घाम गाळलेला आहे, घरदारं तयार करून दिलेले आहेत, व्यवसाय उद्योग करून दिलेले आहेत. वडिलांना फॉलो करा, आईला फॉलो करा.
आपण आई आणि वडील जन्मदाते विसरणार आहोत, गंगोत्री विसरणार आहोत, तर मग पुढे मलिन होणार आणि समुद्राच्या खारट पाण्यातच जाणार आहोत. साधं उदाहरण आहे ते, निसर्गाचाच नियम आहे तो. माझी हीच विनंती आहे, आई आणि वडिलांनी मुलांचे संपर्क वाढवा. कायद्याची भीती काय आहे हे आमचे लोक तर कायमच सांगत असतात. आम्ही बोगद्यामधल्या प्रवासाच्या तोंडावर आहोत आता. एकदा बोगद्यात प्रवास केला की तिथे लेफ्ट टर्न नाही, राईट टर्न नाही, यू टर्न नाही, पुढेच जायला लागतं. हा घाण आहे. एकदा तुम्ही त्या चाकोरीत आलात की 100% पुढे तुम्ही चिपाड होऊनच बाहेर येणार आहात. तुमच्यातला रसही जाणार आहे आणि रूपही जाणार आहे. ते जर आपल्या बाळाच्या बाबतीत जर काही स्वप्न रंगवत असलो, आपण मुलाच्या बाबतीत स्वप्न रंगवत असलो, तर आई वडिलांनी हा संपर्क वाढवावा. त्यांना चांगल्या वाईट गोष्टींबद्दल रोज काहीतरी सांगावं. ज्या उत्सवाच्या निमित्ताने हे पोस्टर लावण्याचा, डॉल्बी लावण्याचा नशा तयार झालेले आहेत. डॉल्बी नको म्हणून एखाद्या कार्यकर्त्यांनी शब्द काढला तर त्याच्या अंगावर जातात, गळपट धरायला लागलेले आहेत मंडळाच्या मिटिंगमध्ये, की हे एक नशा तयार झालेली आहे. म्हणजे ज्या 300 400 शांततेच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला की डॉल्बी लावायचा की लावायचे नाही, वृद्धांनी, साताऱ्यासारख्या शहरामध्ये वृद्धांनी मोर्चा काढायची वेळ आली. का तरुणाला वाटत नाही एखाद्या की आपण ही डॉल्बीबद्दल आवाज उठवूया म्हणून? परिणाम तर सगळ्यांनाच माहीत आहेत त्याचे, वाईट होणारे परिणाम. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा हा कम्युनिटी इफेक्ट आहे. तो कसा दूर करता येईल या बाबतीमध्ये आपण सगळेजण विचार करूया आणि या प्रश्नावरचं उत्तर शोधूया. मला असं वाटतं ते सहज शक्य आहे. सहज शक्य आहे. चांगला विचार घ्यायला काहीही खर्च करायला लागत नाही. तो ऑटोमॅटिक उपलब्ध असतो. माणसेच जागरूक ठेवला की माणूस सुधारतोच. चुका झाल्या असल्या तरीही सुधारण्याचा हे आहे. ज्यांच्यावरती हे अनवधानाने गुन्हे दाखल झाले किंवा सिस्टीमचा बळी झाले त्यांनीही नाराज होण्याचं काही कारण नाही. पुन्हा गुन्हेगारीच्या विश्वास जाण्याचं काही कारण नाही. त्यांनाही बाहेर पडण्यासाठी या सगळ्यातून मार्ग असतात. आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार अशा माणसांना निश्चितच चांगले सल्ले देत असतात. ते लोकांनी ऐकावेत. आम्हालाही असंच वाटतं ना, गणवेशाने आम्हाला समाजापासून दूर ठेवलेला आहे, बाजूला ठेवलेला आहे. आमच्यातही एक माणूस आहे, एक मुलगा हिडीस पिडीस नसताना आम्हाला वाटतं की हा का असं करायला लागला. दारू पिऊन रेंगाळणारा मुलगा बघितल्यानंतर असं वाटतं की हा कोणाचा मुलगा असेल. अपघात झाल्यानंतर वेगात गाडी चालवणाऱ्या मुलाला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा स्वतःचाही वाईट वाटोळ करून घेईल, आणखीन कोणाला तरी वाटोळ करेल. कायदा त्याचं काम करत राहणार. लोकांनी, समाजाने कायद्याला जर सपोर्ट केला, यंत्रणेला जर सपोर्ट केला तर सहज शक्य आहे की असं काही होणार नाही. आणि शाहूंच्या या नगरीमधली सगळी शांतता आपण संयमाने हे सगळं पाळू शकू, तयार करू शकू, डेव्हलप करू शकू आणि पुन्हा इतिहासातला कोल्हापूर आपण निर्माण करू शकू असा विश्वास तर मला ठामपणे आहे. धन्यवाद. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. हे वाक्य या ठिकाणी मला एवढ्यासाठी सुचलं की लोकशाहीनं 4 स्तंभ दिलेले आहेत आणि त्यातला सर्वात महत्वाचा स्तंभ हा पत्रकार आहे. आज या सगळ्या घटनांमध्ये पत्रकारिता कुठेतरी हरवलेली आहे का, असाही प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. याची 2 कारणं आहेत. पत्रकारांच्या भूमिकेमध्ये आजचे पत्रकार आहेत का? जसं आपण म्हणतो की बिघडलेला तरुण हा कशामुळं बिघडला, आज आम्हालाही ते वाटतं की पत्रकारिता माझ्या काळामध्ये होती त्यावेळेला चळवळीच्या लोकांना प्राधान्य देत होती. आज चळवळी झाल्या तर त्याची बातमी कोपऱ्यामध्ये सुद्धा येत नाही. ही खरंच चळवळीची झालेली शोकांतिका आहे आणि हेच या समाज बांधवांना बिघडवण्याचं कारण आहे असं व्यक्तिगत मला वाटतं. आणि म्हणून तरुण भारतच्या या उपक्रमाला मला खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण ही ठिणगी आहे, ही सुरुवात आहे आणि चांगली सुरुवात आहे. प्रश्न शाहू नगरी म्हणून आहे का? प्रश्न करवीरला आमच्या कोल्हापूरला सामाजिक समतेचा लढा देण्याची प्रवृत्ती आहे म्हणून आहे का? माझ्या मतानं हे सारं आहेच. पण याच्याही बरोबर आज कोल्हापूरला लागलेला पोस्टर युद्धाचा जो तडाखा आहे त्याला प्रशासनानं आळा घातला पाहिजे. पोस्टर, डिजिटल पोस्टर म्हणजे वयाच्या 17-18 वर्षाच्या पोराच्या वाढदिवसाचा मी बॉस म्हणून फोटो लागतो आणि मग त्याच्याबरोबर जी पोरं फिरतात त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी वाटते. बरं, याला काही नियम आहेत. म्हणजे महानगरपालिका जसं सगळेजण पोलीस प्रशासनावरती बोलतात, पण मला म्हणायचं की महानगरपालिकेच्या प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्या पोस्टरची परवानगी घेतली की नाही घेतली, ती परवानगी घेऊन लावलंय का,
आणि ती घेऊन लावली नसेल तर पहिल्यांदा प्रशासनानं ते उतरवलं पाहिजे पहिलं. हा सगळा गोंधळ झाल्यानंतर पोलीस येतात. सर, आमच्या काळामध्ये LCB खूप स्ट्रॉंग होती आणि मला त्याचा अभिमान आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला की आम्ही काय करणार आहे हे आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त माहीत असायचं. म्हणजे मी कधी कधी सकाळी उठायच्याच 7:30ला पोलीस LCB दारात असायचे की LIB की मॅडम तुम्ही आज तुमचा जो मोर्चा आहे तो आम्हाला कळालेला. म्हणजे आम्ही आमच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये 4 लोकात ठरलेली गोष्ट तुम्हाला कळली कशी? तर ते मला म्हणायचे की तुमच्या मीटिंग मध्येच मी होतो. म्हणजे इतकी पॉवरफुल. म्हणजे मग ती काय, तेव्हाही पोलीस प्रशासन खूप कमी होतं. असं नाहीये की आज तुमच्यावर ताण आहे, तेव्हा नव्हता, तेव्हाही होता. तेव्हा लढे खूप होते. आज त्या मानानं लढे खूप कमी आहेत. तर मी म्हणायचे तुम्हाला कळतं कसं? तर आमच्या युवक संघटनेमध्ये LIBचा माणूस युवक कार्यकर्ता म्हणून फिरत होता हे मला 2-5 वर्षानंतर कळालं. तर ही जी पद्धती आहे, म्हणजे जे पक्ष असायचे त्या पक्षाच्या एकेका युनिटीमध्ये अशी माणसं तुम्ही पेरलेली असायची चांगल्या करता. पोलिसाचं काय त्याच्यामध्ये वाईट नव्हतं की पक्षाची काही धोरणं विचित्र करण्याचा भाग नव्हता. पण मग ते आम्हाला सांगायचे की बुवा, आणि आमचा खूप छान ते आदरातिथ्य करायचे. आम्हाला उचलून विचलून न्यायचे. आम्ही खूप नाटकं करायचं साहेब की उचलून नेत आहेत, आम्ही ढकलून देतो. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा चहा, नाश्ता, मिसळ, वडा काय असेल ते आम्हाला पोटभर घालून अतिशय चांगल्या प्रकारे ते पाठवत होते. आजची कोल्हापूरची परिस्थिती ती राहिलेली नाहीये, किती काही म्हणून. याला कारण मी मगाशी सांगितलं तसं स्वतःच्या बद्दल स्वतःच निर्माण केलेला एक इगो. माझ्या गल्लीचा, घरात गल्ली 4 घरांची, पण त्या गल्लीचा मी एक मोठा हिरो आहे असं त्याचे आई वडीलही त्याला सांगतात आणि तो स्वतःही त्याला मानतो. सर म्हणाले तसे त्याला जबाबदार आई वडीलही तितकेच आहेत. आपल्या मुलांना बिघडवताना बघत असणारे आई वडील हे पहिले दोषी आहेत. त्या पोरांच्यावर केसेस घालण्यापेक्षा पहिल्यांदा त्याच्या वडिलावर एक केसेस घाला, तुम्हाला समजून येईल की पोरं बिघडवणार नाही. आणखीन एक अतिशय मला महत्वाचा मुद्दा मांडावासा असं वाटतं की प्रशासनावरती साऱ्या जबाबदाऱ्या टाकण्यापेक्षा प्रत्येक नागरिकानं आपापली जबाबदारी ओळखावी. महानगरपालिकेच्या प्रशासनाला माझी आजही विनंती आहे. आणि मला असं वाटतं की शरद पवारांनी सुद्धा एकदा एका सभेमध्ये सांगितलं होतं, मी असं एकच शहर बघते जे कोल्हापूर आहे, तिथं जन्मलेल्या बाळाचं सुद्धा पोस्टर बघितलेलं आहे. तेव्हा मला पोस्टर युद्धामधून जे काय आता परवाचं जे घडलेलं घटना आहे ही पोस्टर युद्धच आहे असं मला वाटतंय. ज्या लोकांना हे घडवायचं आहे त्या लोकांची नावं पोलिसांना माहीत असतात. पण पोलीस प्रशासनावरती सुद्धा काही जबाबदाऱ्या येतात, काही वेळेला त्यांना थांबावं लागतं. पण नवीन SP माझी विनंती आहे की त्यांनी सांगितलं तसं रक्षण करणं हे तुमचं काम आहे. आणि संरक्षणाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे बघतोय. आम्ही पूर्वी कॉलेजवरती बैठका घ्यायचो, त्या कॉलेजवरच्या बैठका आता रद्द झालेल्या आहेत. युवक संघटना आणि विद्यार्थी संघटना या पूर्ण लोप पावलेल्या आहेत. त्या संघटना फक्त आणि फक्त एखाद्याचा वाढदिवस रात्री 12 वाजता साजरा करणं यामध्ये धन्यता मानायला लागलेले आहेत. तेव्हा हे समाज मानव आपण चांगलं करू शकतो. चांगले युवक आहेत, ते युवक आपण शोधू शकतो. आणि या उपक्रमातून मला असं वाटतं थोड्याफार प्रमाणात तरी या शहराच्या अपेक्षा आशा उंचावलेल्या आहेत, त्या उंचावतील. आणि त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पत्रकार आणि मग सगळे सजग नागरिक यांच्यातर्फे हे शहर पुन्हा एकदा शाहू महाराजांची नगरी म्हणायला योग्य होईल. आज शाहू महाराजांनी सुद्धा अश्रू डाळत असतील वरती, मी काय निर्माण केलं आणि आज काय चाललेलं. एवढंच बोलून मी इथंच थांबते. जय हिंद. सर्वप्रथम तरुण भारतचं आभार मानतो मी की तुम्ही हा चांगला उपक्रम इथं आज आमच्या सगळ्यांनी जमून केला. माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक महिन्याला प्रत्येक भागातील असले तरुण किंवा काम करणारे यांच्यात एक बैठक व्हावी. दुसरी गोष्ट, प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा नसून संपूर्ण देशाचा आहे. देशाची जी खरी प्रेम होतं त्याच कुठं तर सगळ्यांच्या मनातून मागं पुढं होऊन एक वेगळाच विचार सगळ्यांच्या मनात आला. अल्लामा इक्बाल म्हणून एक बहुत मोठे
शायर होऊन गेलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं एक शेर मला आठवून आलं. अमीर अरब को आई, मीर अरब को आई थंडी हवा जहाँ से, मेरा वतन वही है, मेरा वतन वही है. म्हणजे पैगंबरांना भारतातून थंडी हवा म्हणजे प्रेमाची हवा, ज्ञानची हवा आणि एक दुसऱ्याच्या समतेची हवा जेव्हा पैगंबरांना आली, ती हवा इतकी त्यांना पसंत पडली की अल्लामा इक्बालनं सांगितलं की माझं देश तेच भारत आहे, तेच भारत आहे, तेच भारत. तर ही जी भूमिका आहे ही संपूर्ण जगातील प्रत्येक तरुणाच्या मनात येणे योग्य ह्या काळाची गरज आहे. आज परिस्थिती आपण बघितलं तर काय, प्रत्येकाचा एक नशा वेगळाच आहे. आज आता साहेबांनी मगाशी सांगितलं इकडं हे झालं तिकडं ते झालं. 3 वर्ष झालं कोल्हापुरात दंगल व्हायला, 3 वर्ष झाली. मग ती स्टेटसच्या नावावर होऊन दे किंवा थोर लोकांच्या पोस्टरावर होऊन दे, मस्जिद मद्रसा दर्गा मंदिर चर्च या नावावर होऊन दे. खरं ह्याच्यामध्ये जे दंगल होत्या त्यात सगळीच होरपळून जातात. ती होरपळून अशी जातात की त्यांना आता कोण विचारायला तयार नाही. यात प्रशासनची मला म्हणजे एक चूक वाटते अशी की प्रशासनाला जर विचारलं तर त्यांनी म्हणतात की बाबा हे असं चाललंय, आम्ही त्यांना शिक्षा देतो, खरं आमच्यावर कुणाचं बर्डन आहे, शासनावर कुणाचं बर्डन नसावं, शासनाचं बर्डन सगळ्यावर असावं. जर गुन्हेगार मोकळा फिरत राहिला तर ही आजची मुलं उद्या तेच करणार. आत्ताची परिस्थिती काय आहे, 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष झालं की मुलांच्या डोक्यात हे भिनभिना लागलेलं. 35 वर्षापर्यंत त्यांच्या मनात तेच राहतंय, नंतर 35 वर्ष 40 वर्ष नंतर ते संसाराकडे लागाले. तरुण पिढी वाढतच जायला, येणारी काळात आणि लहान मुलं मोठी होणार आणि त्यांच्या मनात ते वाईट उच्चार येणार आणि ही वाईट त्यांच्या मनात चालणार. आपण त्यासनी जर रोखायचं असेल तर प्रशासनची त्यांच्यावर एक मोठी जाब बसणं गरजेचं आहे. आणि ती जर बसली तर पुढच्यासनी वाटेल की बाबा हे करून काय फायदा नाही. आणि इथं प्रशासन आपल्याला, पोलीस प्रशासन किंवा सगळेजण मिळून आपल्याला सजा देतील किंवा शिक्षा होईल आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होईल. हे जर प्रशासनानं कडक भूमिका घेतली, कुणाचा काय दबाव नाही, बाबा हे दिसते ते खरं आहे आणि याला आम्ही शिक्षा देणार, हे जर आपल्याकडनं झालं तर एक फायद्याचं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जसे सगळ्यांनीच सांगितलं की घरातून ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. घर हे पहिला मद्रसा, पहिली स्कूल, पहिली शाळा, पहिला ज्ञान मंदिर हे घर आहे. आज वडिलांना, आईंना किंवा मोठ्या लोकांना आपल्या घरच्या लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. एका रूममध्ये राहून एक भाऊ वाईट चिंतेच्या मार्गावर चाललाय, मोठा भाऊ किंवा घरातले व्यक्ती त्याला लक्ष द्यायला तयार नाही. मोबाईल आणि व्हॉट्सअपमुळे आज मुलांच्या तर आयुष्याचं वाट लागलेलं आहे आणि मुलं करत करतात, मुलीच बी त्यात बरबाद. आता मध्ये प्रश्न उठला की बाबा लव जहाजचा प्रश्न आहे, असं चाललंय तसं चाललंय. अरे बाबा लव जहाजचं आहे, खरं आहे, ठीक आहे, लेकिन ते होते कुठून? तुमची मुलगी तुमच्याजवळ मोबाईल घेऊन ते एकमेकाला मेसेज करत राहतात, तुम्हाला चेक करायला वेळ नाही, तुम्ही बघत नाही. तुम्ही 10 आणि 20 हजार तर त्यासनी फोन दिलाय, तर त्या फोनामुळे त्यांचं किती वाटोळं झालंय तुम्ही बघत नाही. मग ते टोकाला जायचं, मग दोन्ही समाजाचं वाटोळं व्हायचं आणि मग दंगल व्हायची. याच्यात मेन म्हणजे घरातल्या व्यक्तीनं आपल्या घरात लक्ष देणं, घरातल्या जबाबदार व्यक्तीनं आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मोबाईल पासून जे वाईट आपण आता चाललंय, जसे स्टेटस आहे म्हणा आणि काय काय आता मगाशी चर्चा झाली, काय बघत्यात लगेच फॉरवर्ड करतात, काय बघत्यात लगेच फार बाबा याच्यात काय आहे, हे कोण पाठवलंय, चांगलं आहे का नाही, हे वाईट. प्रशासनानं याच्यावर जाब लावा, सायबरनं बसून याच्यावर तुम्ही एक काय तर असा कायदा करा की बाबा, आणि तुम्ही त्यांना ज्यांना शिक्षा देणार आहे त्यांना चौकात आणा. तुम्ही सांगता की बाबा शिक्षा आम्ही द्यालोय यार देणार, खरं तुम्ही जेव्हा ते समाजाच्या पुढे आणत नाही, दाखवून देत नाही की हे स्टेटस लावलेलं आणि हे व्हायरल केलेलं म्हणून आम्ही याला शिक्षा द्यालोय. 1, 2, 3 जणांनी जर शिक्षा लागली तर चौथा माणूस धरत. जसं ताईनं सांगितलं त्याच्या पप्पाला धरा, खरोखर त्यांच्या वडिलांनी धरा, खरोखर धरा आणि सांगा की तुझ्या मुलग्याने चूक केलंय, तू आणि तुझा मुलगा आज. आपण समाजाला जे पहिला जे एक डर होतं, एक भीती होती, आता ती निघून गेली. घरात कुणाची भीती राहिली नाही, मोहल्ल्यामध्ये, चौकामध्ये, गल्लीबोळामध्ये कुणाचा आदर राहिलेला नाही. पोलीस प्रशासन कुणाचा तर वशिला लावायचा आणि तिकडनं आपली काम काढून घ्यायचं, त्यासनी आता लागलेला आहे. माझा कार्यकर्ता आहे तर मी त्याला काय ना करून त्याला सोडणार, भले ते खून करून दे, भले ते खून करून दे. आणि आता काय सगळ्यांचा दबाव आलेला. आपण देशात राहायचं, देशाचं जर संरक्षण करायचं किंवा
देशाला पुढे न्यायचं असलं तर दबाव कसला हो? ज्ञानापुढे दबाव नाही, कायद्यापुढे दबाव नाही. आपण सगळं हक्कासाठी आणि देशासाठी काम करणार तर आपल्यासमोर कोण? तर ही जर भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर मला वाटतंय की आपल्या कोल्हापुरात होणारी दंगल थांबेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जी दंगलमध्ये आता दिसून येतंय ह्यात निष्पापांचं बी लई बळी जातं. आता काल बघा ती सिद्धार्थनगरमध्ये दंगल झाली, लोकांनी आता कोल्हापुरात पार्किंगला गाड्या लावायला जागा नाही, कुठं मोकळी जागा म्हटल्या तर तिथं जाऊन गाडी लावतात. आता घराच्या समोर घरात एक गल्लीत प्रत्येकाची 4 व्हीलर 2 व्हीलर आहेच, दारासमोर लावायला गाडीचा जागाच नाही, म्हणून कोण बी आणून तिथं गोरगरीब गाडी लावले, त्यांच्या गाडीचे जळून खाक झाले. आता त्याला कोण जबाबदार? काल मी एक पोलीस मित्रांना सांगितलं की बाबा ज्यांनी ज्यांनी ही दंगल घडविली आहे ते दोन्ही समाजातल्या त्या गुन्हेगारांच्यावर यांचा दंड लावा, गाड्यांचा दंड लावा, त्यांच्याकडनं भरून घ्या. गरीबाची गाडी. आता एक तरुण भारतनं ती बातमी लावल्या वाटतं, सद्दाम म्हणून पोरगा आहे, भाजी विकणारा पोरगा, तिची गाडी जाळली. आता त्याला त्याच्या घरात जेवायला काय नाही, आणि एक मिस्त्री आहे त्याचं काय लेणं नाही देणं नाही, ते बी आता त्याचं नाव आलंय, ते घर घर फिरायलाय. आता काल ही जी मंडळी डिव्हिजन मध्ये हजर झाली गुन्हेगारी, त्यांच्या आई वडिलांचं मी जाऊन त्यासनी भेटलो, म्हणजे त्यांची भेट झाली. बायको इकडे रडाल्या, जो जाणारा आपल्या मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवायला, ती बायको त्याला सोडायला तयार नाही, तू लक्ष दे, तब्येत सांभाळ, काय होत नाही. आई जिथं आईचं वय 65 60 70 आणि ती रडून रडून आरती व्हायला, मग काय झालं यांचा फायदा? आज तुम्ही हे जे केला असा या किंवा हे झालं आणि त्याच्यामुळे घरांचं तर किती वाटोळ चाललं, कित्येक घर आता अशी रस्त्यावर पडलं. एक अशी केस आहेत 4-4 वर्ष आता कळंब्या जेलमध्ये आहेत, त्या मुलाला पप्पाचा चेहरा आता आठवण राहते का नाही हे माहित नाही. हे कोल्हापूर आपलं हे अतिशय चांगलं आणि म्हणजे देशाला दिशा दाखवणारं कोल्हापूर आहे. सगळे ज्येष्ठ मंडळी इथं बसलेले आहेत. मला बोलायला बी येत नाही खरं, तुमच्यासमोर काय थोडं थोडं बोलालोय. आपल्या कोल्हापूरचं जे नाव संपूर्ण देशात गाजलेलं आहे त्याची जबाबदारी प्रत्येकावर, आणि प्रत्येकाने हे जर जाणून घेतलं आणि प्रत्येक तरुणानं हे जाणून घेतलं तर आपण आपल्या कोल्हापूरचं नाव करणार. आणि दुसरी गोष्ट, एक धार्मिक गोष्ट मी सांगतो की बाबा आता वय किनाचं किती आहे? वय 30 आहे. 30 वयात तुला लई ताकद आहे, तू बिल्डर आहे, 4 जणांनी मार, किती पत्र राहणार? परमेश्वरानं प्रत्येकाला घिसारती लावलेली, प्रत्येकाला, कोण बी असून दे, त्याला काय लावलं? आज 30 आहे, उद्या 35, उद्या 40 50 झालं तर तुला रडूच येणार आहे. तुझ्या हातापायात जेव्हा कळा सुरू झाल्या 60 वयचं झालं तर तुला रडूच येणार आहे. कोण इथं कायमचा बादशाह आणि कोण असा बिल्डर आणि कोण असा मेन बॉस राहणार नाही. प्रत्येकाला मरण आहे, जाणं आहे. त्याच्या अगोदर आपल्या जन्माचं काय तर आपण चांगलं आणि सात्विक करण्यासाठी आपण चांगलं वागावं. खास म्हणजे तरुण पिढ्यांनी जे 16 वर्ष 17 वर्षाचे आहे, प्रशासनाने घरवाल्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यांना माझी एक रिक्वेस्ट अशी आहे की जी चांगली मुलं आहेत त्यांना तुम्ही बोलवून त्यांचा सन्मान करा, काय तर कार्यक्रम करा, SP ऑफिसमध्ये बोलवा किंवा भागातल्या डिव्हिजनमध्ये बोलवा, त्यांचा सन्मान करा की बाबा ह्या पोरगा शिकून चांगला काम केलेला आहे आणि ह्यानं ह्या मार्गावर जाऊन आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. असं जर करत लागलं तर पोरासनी एक काय तर मार्ग मिळेल. आता काय, प्रत्येक पोरग्याचं आयडल आपल्या भागातला बॉस आहे, प्रत्येक पोरग्याचा आयडल आपल्या भागातला बॉस आहे की मी आता जरा थोडं जर झालं, 4 पैसे आलं, गाडी आली तरी मी ह्याच्यासारखंच होणार, मी बी 10 पोरं घेऊन आपल्या गल्लीत दादागिरी, आपल्या गल्लीत बॉसगिरी हेच करत राहणार. असं करत राहिलं तर काय फायदा होणार नाही. तुम्ही जरा त्यांचं प्रबोधन केलं आणि जरा त्यासनी हिंमत दिली तर बहुतेक पुढं आपल्या मुलांचं चांगलं भविष्य होईल आणि आपली मुलं ह्याच्यात निघून चांगल्या मार्गाला लागतील. एवढंच मी बोलतोय. मला बोललेल्याबद्दल धन्यवाद. काय माझ्या बोलण्यात चूक बीज झाली असेल तर मला क्षमा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी कोल्हापुरामधली दंगल झाली ती खरी तर जातीय दंगल नव्हती. पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की दंगल जी झाली बॅनरबाजीवरती दंगल होती. मुळात ही दंगल का होते आणि मुलांची, युवकांची मनोधारणा काय होते याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. जी दंगल झाली त्याच्यावरती कायदेशीर बाबी होतील, पण इथून पुढे होऊ नये म्हणून आपण चर्चा केली पाहिजे. त्यातला महत्वाचा मुद्दा, आपल्या भारतीयांना आपलं जे संविधान आहे, सर्वोच्च कायदा आहे, तो निम्म्या लोकांना माहित नाही. सरांनी मगाशी म्हटलं घरघर संविधान व्हावं, पण हे संविधान कोणीच वाचत नाही.
संविधानाची मूलभूत कर्तव्य कॉलेज जीवनापासून शाळेच्या मुलांना पहिल्यांदा मूलभूत कर्तव्य काय आहेत आपली नागरिक म्हणून भारताचा, ही समजावणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी समाज माध्यमांनी त्याचा वापर केला पाहिजे. आणि जेव्हा प्रत्येक नागरिकाला आपली मूलभूत कर्तव्य कळतील, आपण देशासाठी काय केलं पाहिजे, आपण राष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, त्याच वेळेला ही सगळी जी काय आजची परिस्थिती आहे ती दूर होईल असं मला वाटतं. नाहीतर भविष्य अंधकारमय आहे. त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. दुसरी गोष्ट, राजकीय लोकांचं जे उदात्तीकरण होत आहे, म्हणजे आज संसदेमध्ये भाजपचे जवळपास 39% लोक राजकीय गुन्हेगारीचे आहेत आणि काँग्रेसमधले 49% लोक राजकीय गुन्हेगार आहेत. त्यामुळे युवकांच्या मध्ये काय वाटतं की मी गुन्हेगारी प्रवृत्तीचा झालो की मी लवकर राजकारणात जाईन, मी संपत्ती मिळवेल. इझी मनीसाठी मुलं मागे लागतायत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दंगली घडतायत. आणि या दंगली जातीय नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगायचं, आपण मानव आहोत. हे धर्मबिर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. हा धर्मबिर्म प्रत्येक राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतोय. ही जी सिस्टीम आहे कायदा, ही आमच्यासाठी आहे. बेसिकली गव्हर्नमेंट सर्वंट आर द सर्वंट ऑफ द पीपल, दे आर नॉट ओनर. मग हे आम्ही भारताचे संविधान म्हणून आपण कधी बघणार का मुळात? आणि जी तरुण मंडळ आहे त्या तरुण मंडळांना काय केलं पाहिजे, प्रत्येक तरुण मंडळामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे. फक्त आजकाल 3% लोक वाचतायत. 3% लोक म्हणजे फार कमी वाचन झालंय. मग हे न वाचणाऱ्यांचा मेंदू कसा राहणार? तो भडकणार आणि त्यांचा मेंदू कोणी भडकावू शकतं. आणि हे भडकवण्याचं जे काम आहे ना, म्हणून प्रत्येक मंडळामध्ये प्रशासन असेल, मी असेल, माझ्याकडनं काही पुस्तक मदत करता येते मी करेन, पण प्रत्येक मंडळामध्ये नुसतं तरुण नाही तर ज्येष्ठ मंडळी यांचा संवाद साधला पाहिजे. आणि पोलीस प्रशासन सगळ्यात महत्वाचं, पोलिसांचं पण गुन्हेगारीकरण आहे. म्हणजे यांच्यावरती फार जाप पाहिजे. पोलिसातले गुन्हेगार आहेत त्यांचं काय, इकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने. कारण प्रत्येक माणूस ज्याला जशी दिशा मिळते तशा प्रकारे आपली नौका नेतो तो. पण याला आपण सगळ्याला शेवटी एकच मला म्हणायचं की जे काही करायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून समाज माध्यमांनी जास्त लीड घेतलं पाहिजे. आणि युवकांना सगळ्यात ध्येय नाहीये. आजचा युवक हा इझी मनीच्या मागे लागलेला आहे. ध्येय नसणारा युवक याला लवकरात लवकर काबूत आणता येतं. आणि अशी राजकीय गुन्हेगारीची जी माणसं आहेत ती त्याला काबूत घेतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. त्यामुळे लोकांनी माझा भारताचा देश धर्मनिरपेक्ष म्हणतो आपण संविधानामध्ये. मग धर्मनिरपेक्ष मध्ये धर्म आला कुठे? तुम्ही कसे मुस्लिम आहात, मी कसा ख्रिश्चन आहे, तुम्ही कसे हिंदू आहात, हाऊ इट्स आयडेंटिफाय. धर्मनिरपेक्ष असेल तिथे धर्मीय म्हणजे जातीय दंगली व्हायलाच नको पाहिजे. मग ही धर्मनिरपेक्षता मुलांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि याचा सगळा विचार शालेय जीवनापासून व्हायला पाहिजे. मीडियाने जी मंडळ आहेत, आता संवेदनासारखं मंडळ आजऱ्यामध्ये खूप चांगलं काम करतं, तांबरगड सारखं मंडळ एक काम करतं. ही मंडळं कधी चर्चेच्यात येत नाहीत. म्हणजे आपण सुद्धा प्रसिद्धी कोणाला देतो? वाईट माणसांना जास्त देतो. तर समाज माध्यमांनी चांगल्या लोकांना प्रसिद्धी द्यावी आणि त्यांना लोकांच्या समोर आणावं, नागरिकांच्या समोर आणावं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक दुसऱ्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत की सामाजिक वाढती अस्वस्थता वाढायला लागली, सामाजिक विषमता वाढायला लागली. मग आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा समान नागरी कायद्याचा मुद्दा असेल तर समाज माध्यमांनी समान नागरी कायदा कसा होईल याकडे वाटचाल केली आहे. सिव्हिल कोड जो आहे तो बघितला पाहिजे. आपण तिकडे लक्षच देत नाही. मग आरक्षणाच्या मुद्द्यावर आता काय व्हायला लागलंय? कितीही वरून सांगण्याचा प्रयत्न केला तर पालथ्याकडे पाणी आहे. म्हणजे आजची बैठक ही लोकांच्या पर्यंत पोहोचेल का नाही माहिती, कारण तो त्याच्या दृष्टीने विचार करतो. माझा त्याच्यात स्वार्थ काय? तर प्रत्येक नागरिकाने भारताचा म्हणजे चांगलं हित लक्षात घेऊन जर आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा काय आहे, आरक्षण कोणासाठी आहे, वंचितासाठी आहे, आरक्षण आणि नोकरी याचा संबंध लागला गेला. आजची जी काही प्रिन्सिपल्स सगळी प्रिन्सिपल्स बदलत आहेत. या प्रिन्सिपलवर समाज माध्यमांनी फोकस करावं आणि प्रशासनाने सुद्धा राजकीय दबावाला बळी पडू नये. म्हणजे काय खरं असेल ते खरं, खोटं असेल ते खोटं. काय होतंय, प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की मला सोडवणारा कोणतरी आहे. हे असं का? म्हणजे पोलीस आणि समाज याचं जे नातं आहे ते घट्ट व्हायला पाहिजे. ते दुरावत चाललंय. कारण कायदा भारतामध्ये विकत घेतला जातो. अशा प्रकारचे स्टेटमेंट आता येत आहेत ते चुकीचे आहेत, घातक आहेत. कायदा विकत घेतला जात नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. कलम 14 मध्ये तशी तरतूद आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचा अर्थच आपल्या नागरिकांना कळलेला नाही. म्हणून आजची ही परिस्थिती आहे. ही जास्तीत जास्त कळावी. संविधान लोकांच्या पर्यंत जावं आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि वाईटाला वाईट म्हणायची जर हिंमत जोपर्यंत नागरिकात येत नाही तोपर्यंत नागरिक नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी सुद्धा मी भारतीयच आहे. ही भारतीयांची भूमिका जोपर्यंत आपण घेणार नाही, आपण जोपर्यंत धर्मात अडकू तोपर्यंत या देशाचा नाही आपल्या या जिल्ह्याचा सुद्धा विकास होणार आहे. आणि माझं कोल्हापूर शहर हे शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचं शहर आहे. त्यामुळे माझ्या कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारच्या दंगली होऊ नयेत. म्हणून प्रत्येक दंगली तर सोडूनच द्या, असा विचारच माणसाच्या मनामध्ये येऊ द्या. आता जे कोण पेरतायत म्हणजे आता पेरू घातलंय, भविष्यात उगवणार आहे, ते वेळीच आपण तण फोडलं पाहिजेत आणि यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. हा नुसता संवाद नाही तर आपण मोहल्ल्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाता येईल, ज्या ज्या ठिकाणी प्रबोधन करता येईल ते प्रबोधन केलं पाहिजे. आणि प्रबोधनासाठी लोकशाहीचा 4था स्तंभ नक्की निश्चित तयार आहे असं मी म्हणतो. आपण इथं आमच्या सर्वांनाच बोलवलं आणि तरुण भारतने लीड घेतलं. अशा प्रकारचे विविध संवाद त्यांनी परत करावेत. वेगवेगळ्या तरुणाई, आजची तरुणी काय भरकडते, बरेचसे मुद्दे मी आणलेत की त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत म्हणजे काय सांगेल. सिस्टीमवर हीच बंदी आहे ना. बरं मला सांगा, कायदा वसूल ठेवले तुम्हाला
मग सिस्टीम किती पाहिजेत, किती पिरामिडचे पाहिजे, आपण का बंद करतो? आजचं राजकीय वक्तव्य काय? गणेशोत्सवाला अशा प्रकारचा उत्सव म्हणून करा. आज भजनी मंडळांना 25-25 रुपये अनुदान द्यायला लागले. शक्तीपीठाचा मार्ग हा चांगल्या बाजूनी कोण मानणार? त्याला काही दुव्या आहेत. म्हणजे भजनी मंडळाला 25-25 का दिले जातात माहितीये का? याच्या पाठीमागचं राजकारण आहे. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर आहे. मग हे दुसऱ्यांना द्या ना, का नाही? युवकांना प्रत्येक गावामध्ये लायब्ररी उभा करा, वाचन उभा करा. आंबेडकर काय म्हणायचे? मंदिरांपेक्षा वाचनालय उभा करा. इकडे का लक्ष दिलं जात नाही? का अनुदान दिलं जात नाही? प्रत्येक गावाला, प्रत्येक भजनी मंडळात तुम्ही 25,000 रुपये देता. प्रत्येक युवकाला, जो अभ्यासू युवक आहे, धडपडणारा युवक आहे, महाराष्ट्रामध्ये 15,000 पोलीस भरती होते, या युवकांना तुम्ही पुस्तकं द्या ना, त्यांना तयार करा ना. आणि ही तयार करताना घरातूनच त्याची नैतिकता, नीतिमूल्य घसरायला लागली. आणि ही नीतिमूल्य जी घसरायला ही सांभाळायची असतील तर आपली खूप वाढती जबाबदारी असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेवटी मी एवढंच सांगतो, म्हणजे एक क्लिप बघितली मी, मला नसरुद्दीन शाह आवडतो, मला आमिर खान आवडतो, मला नौशाद आवडतो, पण मला मुसलमान आवडत नाही. म्हणजे ही जी मुसलमानाची मनोधारणा आहे ना डोक्यामध्ये, मुसलमान वाईट आहे आणि हिंदू चांगला आहे, हिंदू वाईट आहे आणि मुसलमान चांगला आहे, ही जर मनोभूमिका आपण वेळीच दूर केली आणि ती शालेय जीवनापासून केली तरच आपण हा देश चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. कारण देशाची अर्थव्यवस्था आपण 3 नंबरला गेलो तरी आज 84 म्हणजे जवळपास 84% बेरोजगारी आहे भारतात. हा बेरोजगारीचा प्रश्न आणि 80 कोटी जनता आज अन्नधान्यावर म्हणजे सार्वजनिक वितरणावर अवलंबून आहे. बेसिक प्रश्न सोडून आपण नको त्या प्रश्नाकडे वळतोय. तर आपण भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना तो अधिकार आहे. आपण पहिली आम्ही भारतीय जनता आहे, संविधानामध्ये उल्लेख आहे. प्रत्येकाला विचारलं जातं, प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता देतो का आपण आपल्या देशात? समतेप्रमाणे वागतो का? आज तुम्हाला साहेब म्हणायचं, का म्हणायचं साहेब? मी साहेब का म्हणू या प्रश्नाचं उत्तर मला कोण देईल का? साहेब का म्हणू? अरे मी पण समान आहे तुझ्यासारखा, मी तुला साहेब का म्हणू? तुला साहेब म्हणणं म्हणजे मी गुलाम म्हणू, ही मानसिकता गेली पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येकाला साहेब म्हणत बसू नका. त्याच्या पद्धतीने खुर्चीत गुरुजी म्हणा, सर म्हणा, त्याला आदर करा त्याच्या खुर्चीवर. पण इतर वेळी तुम्ही समाजामध्ये सुद्धा साहेब म्हणता. व्हॉट इज दिस? हे आपलं सगळं नैतिक घसरण आहे. लक्षात घ्या, म्हणजे निडरपणे लढणारे नेते जे आपले आहेत, कितीतरी माणसं मिळाली आपल्याला स्वराज्य देण्यासाठी, कितीतरी माणसांनी आहुती दिली. ते कुठेतरी राष्ट्रप्रेम आणि खरंच खऱ्या अर्थाने राष्ट्राभिमान रुजला पाहिजे आणि यासाठी समाज माध्यमांनी चळवळ घेतली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आज रोजी या ठिकाणी तरुण भारत टीम एक वाईट घटनेवर सगळ्यांची डिस्कशन असला पाहिजे आणि संपर्क असला पाहिजे, त्यावर विचार असला पाहिजे म्हणून हा लीड घेतलेला आहे. त्याबद्दल मी तरुण भारत टीमला अभिनंदन मानतोय आणि शुभेच्छा देतोय. आणि आता माझं आधी बरेच स्पीकर्स खूप छान गोष्टी, खूप छान पर्स्पेक्टिव्स घेतलेले आहेत. आणि आमची शाहू नगरी करवीर भूमी कोल्हापूर शहरामध्ये सामाजिक सलोखा आणि सामाजिक शांतता बरेच दिवसापासून आहे. एक ऐतिहासिक उदाहरण आहे कोल्हापूर शहर. आणि कोल्हापूर शहर एक शहरामध्ये आम्ही बघितलं तर इन्स्टिट्यूशन्स एक देशाची बरोबरीची इन्स्टिट्यूशन्स आहे. मला कोणी सांगितलं होतं की इथे शाहू महाराजांच्या वेळी एक सर्वोच्च न्यायालय पण होता. म्हणजे त्यांची इथे एक राज्य, स्वयंसमृद्धी राज्य म्हणून कोल्हापूर त्यांची अस्तित्व मांडलेलं आहे. आणि आता जे मॉडर्नायझेशन आहे, मॉडर्नायझेशनमध्ये सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया प्लस इलिटरसी, म्हणजे त्यांची शिक्षण नसतो. जेव्हा जे लोकांची, जे मुलांची शिक्षण नसतो, त्यांची सोशल मीडियामध्ये बरेच मिसडायरेक्टेड इन्फॉर्मेशन म्हणतोय. म्हणजे शिक्षणामध्ये काय असतो, एक स्कूलमध्ये जातो तुम्ही, त्यांची शिस्त असतो आणि वेल इन्फॉर्म टीचर्स असतो, एक करिक्युलम असतोय आणि तुमची सिलेबस असतोय आणि एक पद्धतीला तुम्हाला सगळ्यांना शिकवू देतो. त्यांची डायरेक्टेड इन्फॉर्मेशन म्हणतोय आम्ही. आता मुले शिक्षण घेत नाही, बरेच मुले, आणि त्यांची व्यतिरिक्त असा मिसडायरेक्टेड इन्फॉर्मेशन घेते. एस्पेशली टीनेजमध्ये, अडॉलसेन्स म्हणतोय आम्ही. अडॉलसेन्समध्ये हॉर्मोनल चेंजेस असतो बॉडीमध्ये. त्यांना त्यावेळी एक डायरेक्शनमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी जे मॅडम सांगितलं आहे आई वडीलवर असतील आणि समाज पण मध्ये पण असतील. आणि जे वेळी त्यांची डायरेक्टेड जर्नी नसतो शिक्षणासारखं आणि शिस्त आणि वर्तनसारखं, तरी त्यांची गैरवर्तणूक बिहेवियर असतो किंवा त्यांची मिसडायरेक्टेड थॉट प्रोसेस असतो. हा सगळे त्यांची मनावर येते आणि अशा प्रकारची सगळे गोल होऊन एक ग्रुपसारखं बनवतं. त्यांची तो कंटिन्युअस फीडिंग सोशल मीडियातून अननेसेसरी इन्फॉर्मेशन, इथून बसून कोल्हापूरची एक सिद्धार्थनगर फॉर एक्झाम्पल किंवा राजेबागशवार मोहल्लामध्ये एक तरुण मुलं असून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कोण कसा असतो, लास वेगासमध्ये कोण कसा असतोय, त्यांची लाईफस्टाईल काय आहे, तिथे कोणी ड्रग लॉर्ड कोण आहे, म्हणजे हा सगळं अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे त्यांची, ह्या मुलांची.
परंतु त्यांची हा पूर्ण इन्फॉर्मेशनची तो एक्सपोज होतो. तो इतकी मोठा इन्फॉर्मेशन, इतकी युजलेस इन्फॉर्मेशनला तो एक्सपोज झाला, तर तिथे कोणतेही एक वाईट प्रभाव असतोय तरुणांची आणि तरुण मुलांची डोक्यावर, मेंदूवर, आणि त्यांची असर जे आहे आता आम्ही बघतोय तो एक आधारपूर्वक वातावरणामध्ये एक पोस्टर लावण्याची विचार सुद्धा वाईट आहे, आणि एक पोस्टरवर राडा करण्याची सुद्धा वाईट आहे. पोस्टर लावला नाही पाहिजे होता, पोस्टर काढला तरी परत लावलेला आहे, तो सुद्धा वाईट आहे. लावला तरी परत येऊन पोलीस स्टेशन नाही सांगायला पाहिजे होतं, तो नाही सांगितला आणि तो रिॲक्ट केला, प्रतिचार्य केलेला आहे, तो पण वाईट आहे. हा पूर्ण सगळ्यात तुम्हाला सांगण्याची तात्पर्य असं आहे की एक माणूस वाईट केला, मी पण वाईट करतोय, असा मानसिक स्थितीतून बाहेर या. एक माणूस वाईट केला, त्यांची जबाबदारी घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रशासन आहे, पोलीस आहे, आणि लोक हातावर कायदा सुव्यवस्था घेण्याची नाही आणि चर्याची प्रतिचर्या नाही करण्याची आहे. अशा प्रकारची मनस्थिती, दृष्टिकोन आला पाहिजे समाजातून, एस्पेशली तरुण आणि युवा मुलांना. आणि बरेच 2-3 स्पीकर्स इथं हायलाईट केला होता, एक बॉस, भैया, किंग, अशा प्रकारची मानसिकता, हा मानसिकता एकदम वाईट आहे. तुम्ही किंग आहे तरी किंगसारखं काम करून दाखवा, किंगसारखा आदर करून दाखवा, किंगसारखा काहीतरी छान गोष्टी करा. बॉस आहे तरी छान गोष्टीवर बॉससारखं तुमचं काम करून दाखवा. शिकवत नाही, काम करत नाही, काही कुटुंबाला सपोर्ट करत नाही, तरी सुद्धा तो स्वतःला किंग किंवा बॉस म्हणतो. हा जे दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. आता समस्या आहे सामाजिक, त्याची उपाय पण सामाजिकची असला पाहिजे, सामाजिकची आहे. बरेच आता हा एक गोष्टी आहे, ह्यांच्यापेक्षा वाईट गोष्टी असं आता सुरू झालेल्या आहे. तरुण मुले 5-6 इयर्स ओल्ड मुलांना जेवण खेळण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना गप्प बसवण्यासाठी फोन देतो आईवडील, यंग पेरेंट्स, म्हणजे त्यांची 25 ते 30-32 वयाचे जे पेरेंट्स आहेत जनरेशन, त्यांची मुलांना तो स्वतःला तो अडिक्ट करतोय. नशा, एक स्पीकर सांगितलं तो नशा आहे, खरंच तो नशा आहे. सोशल मीडिया एक नशा आहे, डॉल्बी डिजिटलची माइंडसेट एक नशा आहे, बॉस किंगची मानसिकता एक नशा आहे. असं तरुण मुलांना तुम्ही फोन देऊन त्यांची नशाला तुम्ही त्यांची सवय करून देतो. फोनमध्ये LED लाईट असतो. आता बरेच फोन, स्मार्टफोन्समध्ये LED लाईट, LED बरेच वेवलिंग असतो, त्यामध्ये ब्लू लाईट म्हणून एक वेवलिंगची लाईट असतो. ब्लू लाईट वेवलिंगची लाईट जे आहे तुमच्या स्क्रीनवर येते किंवा तुमचं TV ची स्क्रीनवर येते, तो एकदम अडिक्टिव्ह आहे, कम्प्लिटली अडिक्टिव्ह. मोठा माणूस सुद्धा तो ब्लू लाईट अडिक्शनतून बाहेर येण्याची खूप अवघड आहे. तरी तुम्ही लहान मुलांना ब्लू लाईटची अडिक्शन तुम्ही सुरुवात, आईवडील, दुर्दैवाने आईवडील सुद्धा त्यांची सुरुवात करून देते सवय म्हणून, तो त्यांची काळजी पण घेत नाही. जेव्हा आम्ही काही NGO घेऊन त्यांना सांगितलं किंवा काही NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, हा एक सामाजिक कार्यक्रम करण्याची एक व्यवस्था आहे. परंतु भारत देशामध्ये बरेच राज्यामध्ये असं सामाजिक काम करण्याची व्यवस्था ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. आमची मोठा भाऊ, आमची वडील, आई, आमची मेवना, कोणी आमची वयस्कर लोक आहे, आमची दादा दादी आहे, या सगळ्याला सोशल वर्क करतील कंटिन्युअसली, दरेक रोज कायमप्रमाणे करतील. तुम्हाला सांगतील की हा खरा, हा छान आहे, हा वाईट आहे, हा खरा आहे, खोटे आहे म्हणून, असा एक डायरेक्शनमध्ये घेऊन जातील. असा आता वयस्कर लोक कोणी यंग पेरेंट्सला सांगितला तरी मुलांना तुम्ही देऊ नका म्हणून तो ऐकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. बसेसमध्ये, फ्लाईट्समध्ये, ट्रेन्समध्ये, घरात सुद्धा तो विना स्क्रीन बसत नाही मुलगी. इंडिया इज ऑलरेडी कॅपिटल ऑफ डायबिटीसची आम्ही आता कॅपिटल बनलं आहे, अब्सोल्यूट नंबर्स. आता आम्ही मायोपिया आणि डोळ्याची जे अडचण आहे त्यामध्ये पण आम्ही कॅपिटल बनवण्याची खूप जवळला आहे इंडिया. लहान मुलाची काही त्यांची मोबाईलची सवय लागला तर तो बाहेर जात नाही, तो कोणासोबत संपर्क करत नाही. एक सामाजिक फॅब्रिक म्हणतो, म्हणजे सगळे एकमेकाला संपर्क करून एकमेकाला सोबत एक स्ट्रॉंग बॉन्ड्स बनवतो. तो स्ट्रॉंग बॉन्ड बिघडणं सुरू झाला आहे आणि आता नवीन पिढीमध्ये तो बॉन्ड सुद्धा फॉर्म होत नाही. हा गोष्टीवर सगळं समाज, प्रशासन आणि पूर्ण भारत देशामध्ये खूप प्रचंड चर्चा असला पाहिजे. ऑलरेडी ऑस्ट्रेलिया, युरोपियन युनियन सारखं देशामध्ये
सोशल मीडियावर टीन्स म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हा टीन एजमध्ये त्यांची प्रतिबंध करण्याची, त्यांची लॉग इन पासवर्ड नसू शकतो, त्यांची अकाउंट बनवू शकत नाही, म्हणून एक लॉ घेऊन येण्याची त्यांची विचार आहे. ऑस्ट्रेलिया ऑलरेडी घेऊन आलेले आहे, युरोपियन युनियन सुद्धा तो त्यांची विचार करतोय. आता फेसबुक, इंस्टाग्राम हा सगळा सोशल मीडिया, व्हॉट्सॲप हे सगळं सोशल मीडिया जे आहे तो MNCs मल्टीनॅशनल कंपनीज त्यांची पॉकेट्स खूप डीप आहे. तो बिलियन्स ऑफ डॉलर्स तो खर्च करू शकतोय तुम्हाला परत तो दुष्टचक्रमध्ये घेऊन येण्याची. तो इथे मोठा MNCsला फाईट करून तुमचा एक अडिक्शन, सोशल मीडिया अडिक्शनतून बाहेर येण्यासाठी सामाजिक सपोर्ट पाहिजे आणि सामाजिक क्षमता पाहिजे आणि सामाजिक पार्टिसिपेशन पाहिजे. त्याचे उपाय समाजातून आहे. हा एक आता जे घडलेले आहे घटना, तो घटनेमध्ये पण व्हॉट्सॲप ग्रुप्सची एक रोल आहे. सिद्धार्थनगरमध्ये जे घडलेलं आहे, बौद्ध समाजाची व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये काहीतरी डिस्कशन झाला, मुस्लिम समाजाची व्हॉट्सॲप्सवर काय डिस्कशन झाला, कोणतरी काही रागातून ओपिनियन टाकलेलं आहे त्यामध्ये, त्यावर बाहेर आला, लोक जमला, त्यानंतर जे भांडण आहे तो घडलेला आहे. म्हणजे व्हॉट्सॲप सोशल मीडियामध्ये स्टेटस ठेवणे, त्यांची रिॲक्शन करणे, इथे लोक सगळे सांगितलं आहे, आमचे स्पीकर्स एकदम छान गोष्टी सांगितला मुद्दा की व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक स्टेटस नाही ठेवण्याची आहे, एकदम खराब गोष्टी आहे. मी त्यांची एक लेअर अजून ॲड करतोय. व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक स्टेटस कोणीतरी ठेवला, तुम्ही रिॲक्ट करू नका. कोणी फॉर एक्झाम्पल मुस्लिमच्या विरुद्ध कोणी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला, एक माणूस, एक तरुण बाल ठेवला तरी 20 लोक येते. सेम ऑपोजिट कोणी हिंदू माणूस ठेवला तरी मुस्लिम्स येते. कोण येतं, त्यांचे अस्तित्व काय, त्यांची काय ते ग्रुप ठेवला काय, कोणी काय बोलत साहेब, तो लेवल लावला आहे, तो एक पोस्ट केलेला आहे, तो 100 लोक आला आहे कंप्लेंट करणं. एक विचित्र पद्धती आहे. कोणीतरी काहीतरी करू शकतो, काहीतरी सांगू शकतो, त्यांची इच्छा आहे, त्यांची फ्रीडम आहे. तो कॉन्स्टिट्युशनल लाईन्स आणि लिगल पॅरामीटर्सतून बाहेर आला तरी तुम्ही तो मुद्दा घेऊन आमच्याकडे येऊ शकतोय, 1-2 लोक कंप्लेंट करू शकतोय. एक स्टेटस थोडं तुम्ही रिॲक्ट करतोय. असं बरेच आता दरेक माणसाच्या हातावर एक फोन आहे. कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवून पळून गेला. फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये एक समाजकंटक स्टेटस ठेवला माणूस, तो निघून गेलेला आहे दिल्ली. फोन स्विच करून बसवायचं, इथे राडणार का आम्ही? 1000 लोक ह्या बाजूला, 1000 लोक ह्या बाजूला, 1-2 दिवस पूर्ण राडण, जालपोल, दगडफेक करणार आहे का? हा होण्याची शक्यता आहे. हा सगळं समजून घेऊन आम्ही काय होऊ शकतोय, कोणती मुद्द्यावर, कोणती गोष्टीवर किती रिॲक्ट झाला पाहिजे, कशा प्रकारचे रिॲक्ट केला पाहिजे आणि शासनाची, पोलीस प्रशासनाची कशा प्रकारची माहिती दिला पाहिजे आणि त्यांना पण संधी दिला पाहिजे. आतापर्यंत आता हे जे वरिष्ठ लोक आहेत ते, आता हा जनरेशनमध्ये काय आहे की तो सगळे मिळून आणायचे. मॅडम सांगितलं आहे की मॅडम उचलून गेलेला आहे पोलीस म्हणून. त्यावेळी मॅडमला सुद्धा माहीत आहे की त्या पिढीला एक 20 माणसाला गोळा करण्याची किती अवघड होता. लोक तो वैयक्तिक तिथे गेला पाहिजे प्रत्यक्ष आणि लोकांना रिक्वेस्ट केला पाहिजे आणि तो त्यांची पण इच्छा आला पाहिजे, तो आला पाहिजे. तरी एक 30-40 लोक जमा केला तरी मोठा गोष्टी आहे. आता हा रोडची बाहेर जावा, डॉल्बी वाजवा, फक्त 1 मिनिट तुम्हाला किमान 200 तरुण मुले येते, 200 पोर येते. 1 मिनिट डॉल्बी वाजवा तरी. आता हा परिस्थिती आहे. 20-30 दिवसामध्ये पूर्ण उलट पडलेला आहे. आता तो हा रियालिटी आहे. हा समजून घेण्याची गरज आहे. मुलं पोर पण समजून घेण्याची आहे आणि समाज सुद्धा समजून घ्यायची आहे, शासन प्रशासन सुद्धा समजून घेण्याची आहे. त्यांची बरोबर आमचे जे ॲक्टिव्हिटीज किंवा कायदा आहे किंवा पॉलिसीज आहे तो पूर्ण बदलायचे आहे. ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची अधीनस्थाखाली एक छान डिसिजन घेतलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे सगळे अधिकारी आहे किंवा अंमलदार आहे किंवा कर्मचारी आहे त्यांची सोशल मीडियामध्ये त्यांची पोस्ट टाकण्याची एक पद्धती, सोशल मीडिया कोड म्हणतोय आम्ही. मी एक IPS ऑफिसर राज्यामध्ये आहे तरी मी सोशल मीडियावर काहीतरी करू शकत नाही. काहीतरी वेगवेगळ्याची एक समाज कंटलक किंवा काही जुगुप्सा करत काहीतरी पोस्ट नाही टाकू शकत नाही. म्हणून एक तो सेल्फ कंट्रोल आहे. आता सेल्फ कंट्रोल बिघडला म्हणून प्रशासन एक सोशल मीडिया कोड म्हणून एक कोड घेऊन येण्याची पण कल्पना केलेली आहे. तो येईल काही महिन्यामध्ये, तो येईल. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासन
हा सगळ्या डेव्हलपमेंटची काळजी घेतोय आणि त्यांच्या बरोबर जे कारवाई करण्याची आहे, नियम बाहेर काढण्याचे तो काढतोय. आणि फक्त प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा काही इन्स्टिट्यूशन्स आहे तो फक्त काम केला तरी हा समस्या घटत नाही. हा समस्या एकदम गहरा समस्या आहे आणि एकदम प्रचंड तरीकेने पसरलेला आहे. तो समस्यामध्ये पूर्ण सोशल वर्क म्हणून दरेक नागरिक वैयक्तिक कंट्रोल घेतला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाची कंट्रोल घेतला पाहिजे. सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे. एस्पेशली समाजामध्ये जे पुढारी लोक आहेत तो एकदम पुढे येऊन लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही असं असं करू नका, तो वाईट गोष्ट आहे. सिद्धार्थनगर इश्यूमध्ये सुद्धा एक पुढारी येऊन तो त्यांची इनॉग्रेशन केला होता. ते एक वाईट गोष्टी आहे. जे पुढारी लोक आहे सुद्धा कल्पना करण्याची होता, त्याची विचार करण्याची होता, ते लोकांची, तरुण मुलांची, युवा मुलांची स्पेशली एक नवीन पद्धतीला घेऊन जाण्याची गरज आहे. तो एक उदाहरण म्हणून तो त्यांची लाईफ असला पाहिजे, एक उदाहरण म्हणून त्यांचे वर्तन असला पाहिजे. तरी त्यांना बघून एक 100 किंवा 1000 2000 लोक त्यांची वर्तन करतो. तो पण एक अँगल आहे, तो पण एक गरज आहे. तो माझा असा आग्रह आहे आता हा जनरेशनची, हा नवीन पोरगांची, नवीन पिढीची, की तुम्ही कष्ट करा, तुम्ही इंटेलेक्च्युअल हाय घ्या, तुम्ही वाचा, तुम्ही बुक्स वाचा, तुम्ही आमचे इतिहास वाचा, तुमची सायन्स वाचा, मॅथमॅटिक्स. इतकी असा भूमी आहे आमची भारत राज्य आणि महाराष्ट्र राज्य. इथे भरपूर विचार आहे, भरपूर ज्ञान आहे. ज्ञानची तुम्ही सवय घ्या, कष्टाची सवय घ्या. बसा आणि 1 तास बुक वाचा. तुम्हाला डुक वाचतोय, म्हणजे डोके दुखतोय, मेंदू दुखतोय, तो एक छान दुःख आहे. तुम्हाला छान वाटतं, तुम्ही जिममध्ये घ्या, जिममध्ये जावा, जिमला तुम्ही वर्कआउट्स करा, तुम्हाला अंग दुखतोय, तो एक छान दुःख आहे. तो आहे तुमचं लाईफची एसेन्स. तो एसेन्स घ्या. तो तुमचं माइंड आणि बॉडी आणि थॉट्स एक डायरेक्शनमध्ये जातोय. आता त्यांची मिसडायरेक्टेड इन्फॉर्मेशनमुळे आणि मिसडायरेक्टेड कंपनीमुळे आता काय झालं, ती जे छान सवय जे आहे बुक्स वाचण्याची, वर्कआउट्स करण्याची, गेम्स खेळण्याची, रनिंग, फिजिकल ॲक्टिव्हिटी, हा पूर्ण त्यांची सगळे नवीन पिढी विसरलेलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही कष्ट करतोय फिजिकली आणि मेंटली, तुमचा माइंड एक, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल, एक लोखंडीची पीसेस इथे पसरलेले आहे. तो मी एक मॅग्नेट ठेवला, तो पूर्ण लोखंडीची मध्ये काय असतं, पूर्ण लोखंडीची पीसेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ अट्रॅक्शन ची फ्रेमवर्क घेते. म्हणजे काय, मॅग्नेट हा सगळे मिसडायरेक्टेड लोखंडी जे पीसेस आहे त्यांना एक डायरेक्शन दिलेलं आहे. हा जे कष्ट आहे, बुक्स आहे, तुमच्या सवय आहे, मॅग्नेट सारखं तुमच्या लाईफमध्ये आला पाहिजे. तुमच्या पूर्ण थॉट्सला एक डायरेक्शन दिला पाहिजे. तुम्ही स्वतःची त्यांची एफर्ट्स घेतला पाहिजे, कष्ट केला पाहिजे. तो छान सवय घ्या, जास्त नाही, फक्त 1 तास वाचा आणि 1 तास कष्ट करा फिजिकल ॲक्टिव्हिटी. आणि 2-3 महिन्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःची जे परिवर्तन बघून घ्या. यू डोंट बिलीव्ह युअर सेल्फ. इतकी परिवर्तन येते तुमच्या मनावर, तुमच्या डोक्यावर, तुमच्या सोचवर, विचारवर. अजून काय करू शकत का मी, अजून काय पॉझिटिव्ह करू शकत का म्हणून तुमच्या डोक्यावर विचार येतो. तुम्ही हा एक बार ट्राय करून बघा. आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीज करा, ग्रुप वर्कआउट्स करा, ग्रुप डिस्कशन्स करा. बसून 4-5 लोक त्यांची जे फेवरेट बुक्स आहेत तो घ्या, बसून वाचा. काहीतरी बघितला तरी व्हॉट्सॲप, काय बस स्टँडमध्ये किंवा काय पार्कमध्ये फोन्स धरून बघतोय. असं 5 फ्रेंड्स बसतोय, मित्र, काही डिस्कशन नाही, काही संपर्क नाही, काही डिबेट नाही, काही लाफ्टर नाही, काही हसत पण नाही, फक्त फोन धरून बसतोय. म्हणजे काय आहे फोनमध्ये, हा एक सापळा आहे. फोन सापळामध्ये फसवू नका तुम्ही. हा पिढीसाठी हा फोन आणि सोशल मीडिया सापळा आहे. कृपा करे आपण त्यांची काळजी घ्या, त्यांची समज करून घ्या. बसा आणि डिस्कस करा. तुमची सामाजिक फॅब्रिक आहे आमची, हा नैसर्गिक आहे, हा भारत देशाची, त्यांची पुनर्जीवित करा त्यांनी आणि आपण त्यांची रिबिल्ड करा. तो सुरू करा परत सोशल ॲक्टिव्हिटी, सामाजिक ॲक्टिव्हिटीज किंवा सामाजिक फॅब्रिकची जे स्ट्रेंथ आहे, तो हा नोटमध्ये मला हा संधी देण्याची एक खूप छान डिस्कशन सुरू करण्यासाठी मी तरुण भारत टीमला आणि सगळ्या लोकांना शुभेच्छा मानतोय आणि आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.